प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जज साहेब सईला विचारतात की तुला मम्मी आणि पप्पा यांच्यापैकी नक्की कोणाकडे राहायचं आहे आणि त्यावर सई सांगते मुक्ता आंटीकडे आणि तिचं ते उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि त्यानंतर जज साहेब मुक्ताला पुढे बोलावतात आणि ते तिला विचारतात की तुमचं पूर्ण नाव काय आहे. त्यावर मुक्ता तिचं पूर्ण नाव सांगते. तर जज साहेब तिला विचारतात की तुमचं आणि या मुलीचं काय नातं आहे आणि त्यावर मुक्ता म्हणते की आमचं काहीच नातं नाही आहे. आणि ते ऐकून जज साहेब तिच्याकडे बघतच राहतात. ते म्हणतात की जेव्हा आम्ही या मुलीला विचारलं की तुला आई आणि वडिलांपैकी नक्की कोणाकडे राहायचं आहे तेव्हा तिने त्या दोघांचंही नाव न घेता तुमचं नाव घेतलं. त्यामुळे मला असं वाटलं की ती तुमची नातेवाईक असेल. मात्र मुक्ता म्हणते की नाही, पण तरीही आम्हा दोघींमध्ये एक नातं आहे. त्या नात्याला कोणतंही नाव नाही आहे आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगूही शकणार नाही, कारण जरी मी सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाही. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे बघतच राहतात. तर मुक्ता जज साहेबांना सांगत असते की जेव्हा मी सईला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धावत होती आणि मी तिला. आणि त्याच दिवशी आम्हा दोघींमध्ये एक वेगळाच बॉन्ड तयार झाला. मला तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट समजते आणि जर माझं काही दुखलं खुपलं तर ते तिला लगेच जाणवतं. पुढे ती म्हणते की माझं आणि सईचं कोणतंही नातं नाहीये, मात्र तरीही माझ्या डोक्यात सतत सईचाच विचार सुरू असतो. सकाळी उठल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार तिचाच येतो. ती उठली असेल का, तिने दूध पिलं असेल का, असे प्रश्न मला पडतात. मी क्लिनिकमध्ये गेल्यावर जर सईच्या वयाचं कोणी माझ्या क्लिनिकमध्ये आलं तर मला लगेच तिची आठवण येते. पुढे ती म्हणते की सईला डाळीची खिचडी खूप आवडते, मात्र त्यावर असणारा कढीपत्ता तिला कोणीतरी बाजूला करून द्यावा लागतो. आणि ती सईची प्रत्येक लहान सहान गोष्ट जज साहेबांना सांगते. त्यामुळे सर्वजण मुक्ताकडे बघतच असतात तर सई खूप रडत असते. तर मुक्ता म्हणत असते की जज साहेब, इथे बसलेल्या कोणालाही सईची काळजी नाहीये, त्यांना फक्त जिंकायचं एवढंच माहीत आहे. मात्र या मुलीच्या मनाचा विचार कोणीही करत नाही. जेव्हा तिच्या आईला कोणीतरी एखादा अपशब्द बोलतं किंवा बापाबद्दल कोणीतरी वाईट साईट बोलतं तेव्हा ती मुलगी अस्वस्थ होते. तिच्या घरचे तिच्यासमोर अनेक कोडी घालून ठेवतात आणि मग ही पोर माझ्याकडे ती कोडी घेऊन येते आणि आम्ही दोघीजणी ती सोडवत बसतो. तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी कधीतरी तिला राजा राणीची गोष्ट सांगते किंवा मग एखाद्या प्रिन्सेसला भेटण्यासाठी तिला एखाद्या फॅन्टसी वर्ल्डमध्ये घेऊन जाते. तिचा जादूवर खूप विश्वास आहे, मात्र तिच्या आयुष्यात तिच्या जादूची वाट बघत आहे, ती घडतच नाही. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून कोर्टातील प्रत्येकजण खाली मान घालतो. तर मुक्ता रडतच म्हणत असते की जज साहेब, मी तुम्हाला विनंती करते की या मुलीला तिच्या चेहऱ्यावरील हसू परत द्या. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामध्ये सईचं सुख आहे ना, या गोष्टीचा विचार करा. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून जज साहेब तिला सांगतात की तुम्ही काळजी करू नका. आणि मग ते मुक्ताला तिच्या जागी बसायला सांगतात. मुक्ताच्या पाठोपाठ सईसुद्धा सावनीजवळ जाऊन बसते, मात्र तिचं पूर्ण लक्ष मुक्ताकडेच असतं. आणि त्यानंतर जज साहेब म्हणतात की दोन्ही पक्षांच्या वकिलांचं बोलणं ऐकल्यानंतर सईची कस्टडी नक्की कोणाला द्यायची याचा निर्णय 15 दिवसांनंतर घेण्यात येईल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर जज साहेब मुक्ताला सांगतात की 15 दिवसांनंतर तुम्हाला सुद्धा कोर्टात यावं लागेल, कारण तुम्ही या केसमधील सगळ्यात महत्त्वाच्या साक्षीदार आहात. तुमचं म्हणणं कोर्टासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. मात्र सईच्या कस्टडीचा निर्णय 15 दिवसांनंतर होणार आहे ही गोष्ट कोणालाही आवडलेली नसते. प्रत्येकजण रागात असतो. आणि त्यानंतर पुरू बाहेर जातो. त्याला सतत कोर्टामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो आणि तो अस्वस्थ होऊन एका जागी बसून राहतो. तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की तू तर म्हणाला होतास ना की तुझी वकील खूप हुशार आहे, 5 मिनिटामध्ये सईची कस्टडी आपल्याला मिळेल, मग काय झालं. आणि त्याच वेळी ती वकील तिथे येते. तर सावनी आणि हर्षवर्धन तिच्याशी वाद घालत असतात. तर दुसरीकडे सागर देखील खूप चिडलेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की सई माझी मुलगी आहे आणि तिने कोणाकडे जावं हे ती मुक्ता नाही ठरवू शकत. आणि त्याच वेळी त्याचे वकीलही तिथे येतात. तर सागर त्यांना सांगतो की काही झालं तरी सईची कस्टडी मलाच मिळायला हवी. आणि त्याच वेळी त्याचं लक्ष मुक्ता आणि सईकडे जातं. त्या दोघीही आनंदाने
कोर्टाच्या आवारामध्येच खेळत असतात आणि त्या दोघींना इतकं खुश बघून सागर त्यांच्याकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे बापूसुद्धा पुरूजवळ येऊन बसतात. पुरू म्हणत असतो की बापू, हे सगळं काय होऊन बसलं, हे खरंच खूप चुकीचं आहे. कारण जी मुलगी कधी आई होऊ शकत नाही तिच्यात देवाने एवढी माया दिली आहे आणि जी बाई आई आहे तिच्यामध्ये मायेचा साधा लवलेशही नाही. पुढे ते म्हणतात की तुमच्या सईचं आणि माझ्या मुक्ताचं कोणतंही नातं नाही, मात्र तरीही मुक्ता सईला एवढा जीव लावते. मात्र बापू म्हणतात की त्या दोघींचं कोणतंही नातं नाही असं म्हणू नका. कधी कधी काही नात्यांना नाव नसतं, पण ती नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. तर दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धनही मुक्ता आणि सईकडे बघत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो की बघ, ती सई त्या मुक्तासोबत किती कम्फर्टेबल आहे. भर कोर्टात तिने सांगितलं की मला माझ्या आईकडे नाही तर त्या शेजारणीकडे जायचं आहे. एवढे दिवस ती सई तुझ्याकडे होती, तुला तिचं साधं मन जिंकून घेता आलं नाही का? आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सावनीसुद्धा चिडते. ती म्हणते की ही केस तुला जिंकायची आहे, मला नाही. मग तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न मी एकटी का करू? तुला काही प्रयत्न करता येत नाही आहेत का? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी बिझी आहे. मात्र सावनी म्हणते की तू कशात बिझी आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे, आता या 15 दिवसात आपण सईचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करू. तर दुसरीकडे सई आणि मुक्ताला एकत्र खेळताना बघून बापू पुरूला म्हणतात की बघा, त्या दोघी एकमेकींसोबत किती आनंदात आहेत. तुमच्या मुलीला आई म्हणण्यासाठी कोणीतरी हवं आहे आणि आमच्या सईला आईची माया लावणारं कोणीतरी. आणि बापूंचं ते बोलणं ऐकून पुरू त्यांच्याकडे बघतच राहतो. तो बापूंना विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आमच्या मुक्ताने सईला दत्तक घ्यावं का? त्यावर बापू म्हणतात की त्याची काय गरज आहे, कारण लग्नानंतर नवऱ्याचं मूल बायकोचं सुद्धा होतं ना. आणि ते ऐकून पुरूला धक्काच बसतो. तो बापूंना विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि त्यावर बापू सांगतात की मला असं वाटतं तुमच्या मुक्ताचं आणि आमच्या सागरचं लग्न लावून द्यावं. आणि ते ऐकून बापूंना धक्का बसतो. ते म्हणतात की हे शक्य नाही आहे, कारण आपल्या दोन्ही फॅमिलीमध्ये किती अंतर आहे माहिती आहे ना तुम्हाला. आपल्या घरातील लोक एकमेकांसोबत फक्त भांडत नाही तर ते अक्षरशः युद्ध करतात. मग हे सगळं कसं शक्य आहे? मात्र बापू म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपल्या दोन्ही फॅमिलींना एकत्र आणण्याचं काम आपण दोघे मिळून करू. मात्र पुरू म्हणत असतो की बापू, तुम्हाला चिखलातील कमळं दिसत आहेत, मात्र त्यापर्यंत जाण्याचा मार्ग दिसत नाही. आणि त्यावर बापू म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आपण सगळं काही ठीक करू. आणि मग ते पुरूकडे त्यांच्या मुलीचा हात मागतात. मात्र पुरूला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे मुक्ता आणि सई खेळत असतात. त्या दोघीही खूप खुश असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताने आपल्याच बाजूने साक्ष द्यावी म्हणून सावनी मुक्ताकडे जाते आणि तिला लाच देण्याचा प्रयत्न करते. आणि त्या पाठोपाठ इंद्रा आणि स्वातीसुद्धा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतात. मात्र जेव्हा त्या तिघीजणी एकमेकींसमोर येतात तेव्हा फक्त वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्या तिघींच्या भांडणामध्ये इंद्राकडून मुक्ताला दुखापत होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.